महाराज जे आहेत मध्य प्रदेशमधले आहेत आणि संघामध्ये प्रशिक्षक म्हणून होते. आता नागा साधूच्या आखाड्यामध्ये काम करतात ते आणि 2 काठ्या एकाच वेळेस फिरवत आहेत. तलवारबाजी पण त्यांना उत्तम पद्धतीची येते. म्हणजे साधूंनी फक्त भक्ती केली पाहिजे असं नाही आहे, तर साधूच्या हातामध्ये एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र हे दोन्हीही पाहिजे. तेव्हा धर्माचं रक्षण होतं, राष्ट्राचं रक्षण होतं. हे साधूंकडून शिकलं पाहिजे. उत्तम पद्धतीने हे फिरवतायत. शरीर पाहता अत्यंत नाजूक आहे पण काटक आहेत एकदम. मैं उंगली पे भी चला लेता हूँ. जी जी. यांचा छोटासा रस्त्याच्याच बाजूला आश्रम आहे. छोटासा पत्र्याची कुटी टाकलेली आहे. तिलकवाड्याच्या समोरच्या बाजूला आलोय मी आणि एका बोटाने फिरवतायत आता. आणि शिक्षण वगैरे झालेलं आहे थोडं बऱ्यापैकी. 12वीपर्यंत शिक्षण झालं म्हटले माझं. शाखेमध्ये जायचो मी आणि तिथून मग नागा साधूच्या आखाड्यामध्ये हिमालयात असतात. काही दिवस इकडे येतात मैयाच्या काठी. हे खरं साधुत्व, समर्थांना अपेक्षित असं हे साधुत्व आहे. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतच आहे. शक्ती युक्ती जे ठाई तेथे श्रीमंत धावती. तसं साधू हा शक्तिशालीच असला पाहिजे, दुबळा असता कामा नये साधू. गोशाळा पण आहे, गाई पण आहेत. गाई आहेत, गाईचं पालन करतायत. गीर गाई आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये गीरच असतात. नर्मदे हर